नमस्कार मित्रांनो. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि अशा दिवसात आपली त्वचा सर्वात जास्त त्रास सहन करत असते. थंड हवा, कोरडे वातावरण, गरम पाणी यामुळे त्वचा कोरडी पडते, ओढल्यासारखे वाटते, कधी कधी खाजही येते. म्हणून थंडीमध्ये त्वचेची योग्य काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. सर्वात आधी बोलूया चेहरा धुण्याबद्दल. थंडीमध्ये खूप गरम पाण्याने चेहरा धुण्याची सवय अनेकांना असते, पण ते त्वचेसाठी हानिकारक आहे. गरम पाणी आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतं. त्यामुळे कोमट किंवा थंड पाणी वापरा आणि सौम्य साबण विरहित फेस वॉश निवडा. दिवसातून दोनदा चेहरा धुणं पुरेसं आहे. चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावणं हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. चेहरा थोडीशी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावल्यास ते सर्वात जास्त चांगलं काम करतं. थंडीमध्ये हलकं जेल न वापरता क्रीम किंवा लोशन आणि बेस्ट मॉइश्चरायझर वापरणं हे सर्वात जास्त फायदेशीर ठरतं. ओठांसाठी लिप बाम वापरणं विसरू नका, कारण ओठ लवकर कोरडे पडतात. फक्त चेहराच नाही तर हात, पाय, मान आणि कोपर सुद्धा कोरडे पडतात. अंघोळीनंतर पूर्ण शरीराला बॉडी लोशन किंवा क्रीम लावणं सर्वात जास्त आवश्यक आहे. आंघोळ फार वेळ करू नका आणि खूप गरम पाणी टाळा. साधारण 5 ते 10 मिनिटाची आंघोळ पुरेशी असते. थंडीमध्ये अनेकांना वाटतं की सनस्क्रीनची गरज नाही, पण ते चुकीचं आहे. सूर्यप्रकाश थंडीमध्येही त्वचेला नुकसान करू शकतो, त्यामुळे बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे, विशेषतः जर तुम्ही जास्त वेळ बाहेर असाल तर. आता थोडं आतून त्वचेची काळजी कशी घ्यायची ते सुद्धा बघूयात. थंडीमध्ये तहान कमी लागते, त्यामुळे पाणी कमी प्यायलं जातं. पण त्वचेसाठी पाणी खूप महत्वाचं आहे. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या. आहारात हिरव्या भाज्या, फळं, बदाम, अक्रोड यांचा समावेश ठेवा, त्यामुळे त्वचा आतून पोषली जाते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्वचेवर वारंवार खाज, लालसरपणा किंवा त्वचा फाटणं असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर थंडीमध्ये त्वचेला सौम्य साफसफाई, योग्य मॉइश्चरायझिंग, पुरेसं पाणी आणि संतुलित आहार दिला तर तुमची त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार नक्कीच राहील. थंडीचा आनंद घ्या, पण त्वचेची काळजी घ्यायला देखील विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.